Brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे. कुठे पडलेल्या मतांच्या संख्येवरून तर कुठे ईव्हीएमची बॅटरी अधिक चार्ज असण्यावरून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विरोधी पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातोय. काही उमेदवारांनी निकालाला आव्हान देण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. महाविकास आघाडीने तर ईव्हीएम विरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू करणार असल्याची घोषणा देखील केली. या निकालावर कोणी काय आक्षेप घेतले आहेत आणि कोणी फेर मतमोजणीची मागणी केली आणि फेर मतमोजणीची प्रक्रिया काय आहे हे आपण पाहूयात. नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार निवडणूक निकालानंतरही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची प्रक्रिया जर संशयास्पद वाटत असेल, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला फेर तपासणी करण्याची मागणी करता येऊ शकते. आता यानुसार उमेदवाराला मतदारसंघातील मतदान केंद्रावर वापरण्यात आलेल्या एकूण 5% ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची बर्न्ड मेमरी पडताळणी करू दिली जाते. नेमकं बर्न्ड मेमरी म्हणजे काय? बर्न मेमरी म्हणजे मशीनचा वापर किती झालाय. मतमोजणी निकालानंतर 7 दिवसांच्या आत फेरमोजणी किंवा मतमोजणी संदर्भात आक्षेप नोंदवला जाऊ शकतो आणि यानंतर आक्षेप नोंदवला दिल्यानंतर मतमोजणीच्या 7 दिवसाच्या आत फेर मतमोजणी तसंच मतमोजणीच्या प्रक्रियेनंतर लेखी आक्षेप नोंदवले असतील तर आक्षेपांची लेखी माहिती संबंधित मतमोजणी केंद्रावरील अधिकाऱ्याला राज्य निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. त्याचा कालावधी 30 दिवसांचा असतो. दरम्यान नोंदवलेला आक्षेप योग्य किंवा अयोग्य यावर अधिकारी निर्णय घेऊन आक्षेप स्वीकारू शकतात किंवा फेटाळू शकतात. अर्जाचा आक्षेप फेटाळल्यास संबंधित उमेदवार कोर्टाकडून आदेश घेऊन आल्यानंतर फेर मतमोजणी घेतली जाते. समजा निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप स्वीकारल्यास तपासणीसाठी एकूण वापरलेल्या ईव्हीएम मशीनपैकी 5% ईव्हीएम मशीन उपलब्ध होतात आणि यानुसार प्रत्येकी एका मशीन मागे 40,000 रुपये प्लस त्यावर GST उमेदवारास भरावा लागतो आणि उमेदवाराने पैसे भरल्यानंतर कोणत्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन तपासले आहेत याची माहिती द्यावी लागते. जर 2 उमेदवारांनी एकाच मतमोजणी केंद्रावरील ईव्हीएम मशीन तपासणीचा अर्ज केला असेल किंवा दोघांनीही एकाच मतमोजणी केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला असेल तर त्या 5% उपलब्ध मशीनचे दोघांमध्ये समसमान वाटप करण्यात येते आणि ईव्हीएम मशीनमधील मतांची फेरमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकारी निकाल देतात. तो निकाल मान्य नसल्यास उमेदवार कोर्टात देखील जाऊ शकतात. समजा आता फेर मतमोजणीची मागणी केली असेल किंवा नसेल तरी देखील मतमोजणी निकालापासून 90 दिवसांपर्यंत सर्व ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन, इतर सामग्री निवडणूक आयोग सांभाळून ठेवतात. तसेच आता जर आपण यामध्ये पाहिलं तर राज्यामध्ये कोणी कोणी आक्षेप घेतलाय तर भाजपचे नेते जे आहेत, कर्जत जामखेडमध्ये निवडणूक हारले ते राम शिंदे आहेत. तिथपासून ते महाविकास आघाडीच्या अनेक पराभूत उमेदवारांकडून मतमोजणीच्या पडताळणीची मागणी केली आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात आहेत, प्राजक्त तनपुरे, सुनील भुसारा, राणी लंके, राहुल कलाटे, फवाद अहमद, राजन विचारे, दीपेश म्हात्रे, हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, प्रशांत जगताप यांच्यासह राज्यातील जवळपास 24 नेत्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. आता या फेर मतमोजणीत आधीच्या निकालातील आकडेवारी आणि ज्यांनी आक्षेप घेतला आहे त्या पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघातील फेर मतमोजणी झाली तर यात आकड्यात तफावत आढळते का की आधीसारखाच परत निकाल लागतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर 8 दिवस मागील राज्यात एकच चर्चा सुरू आहे ईव्हीएम संदर्भातल्या आणि या ईव्हीएम संदर्भातल्या उलटसुलट चर्चांवर तुम्हाला काय वाटतं आणि निकालानंतर तुमचं मत काय, याने ओव्हरऑल निकालावर तुमचं प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा, वाजत राहा मुंबई तक.